अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा नौकवू कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता इथं अभंग बहुतेकांच्या परिचयाचा. भगवंताचे लढीवाळ भक्त संत नामदेवराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवे करता येतला असून या अभंगामध्ये भगवंत संत श्रेष्ठ नामदेवराय भगवंताकडे मागणं मागतायत आणि मागणं जगा वेगळं मागतायत. ते कसं पुढे मी तुम्हाला सांगणार आहेच. पण खरोखर आज धन्य आज दिन संत दर्शनाचा. मग संत म्हणायचं कोणाला हाही प्रश्न आहे. संत म्हणायचं कोणाला सांगू महाराज. माझ्या प्रत्येक कीर्तन मी सांगत असतो की दुपारी जेवण करत असताना त्या किसान म्हणजे शेतकऱ्याचे आभार माना की जो उन्हा तानामध्ये कष्ट करून मोत्यासारखे दाणे पिकून आम्हाला देतो आणि ती भाकर आमच्या ताटात येते म्हणून आम्ही जेवतो. म्हणून जेवताना कोणाचे आभार माना? किसानाचे. आणि झोपताना कोणाचे आभार माना? जवान. खरंच महाराज मला जवानाबद्दल फार अभिमान आहे. माझ्या प्रत्येक कीर्तन मी 2-3 मिनिटं व्हायना जवानाबद्दल बोलतोच. का? याचं कारण आहे महाराज, मी स्वतः पाहिलं मायनस टेम्परेचरमध्ये कसं जीवन जगतात होते. आम्हाला दिवाळी आठवते, त्यांना दिवाळी आहे का? जरा कल्पना करा महाराज. जब देश में थी दिवाली ओ खेल रहे थे होली. जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली. जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली. वीर जवानों उनकी वीर कहानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बान. मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बान. जय जवान जय किसान. आणि अशा या भारत मातेची सेवा आजची सत्कार मूर्ती आणि सेवापूर्ती सोहळा ज्यांचा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत असे माझे शिष्य आणि आपल्या गावचं भूषण श्रीयुत अर्जुनराव रंगनाथरावजी झरेकर मेजर, ज्यांचा आज या ठिकाणी सेवापूर्ती सोहळा. आता सेवापूर्ती म्हणता येणार नाही कारण शेवटी सेवा आहे अजूनपर्यंत करावीच लागणार आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा करावीच लागणार आहे. परंतु आज त्यांच्या केलेल्या कामाची पोहोचपावती ही काय आहे? पोहोचपावती किंवा शास्त्रीय भाषेत कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. 18 वर्ष देशाची सेवा केली, 20 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सेवा केली. 20 आणि 18 38. कल्पना करा. म्हणजे ज्या व्यक्तीनं आयुष्यभर कष्टच केले महाराज, नीट आहे का? कष्टच केले महाराज. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना मेजर आणि त्यांचे दोन्ही भाऊ विलासराव असू द्या, आमचे गुरुजी ज्ञानेश्वरराव असू द्या, या तिन्ही भावांनी महाराज मोठ्या कष्टानं प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात केली आणि आज एवढा ऐश्वर्याचा डोंगर उभा केला. सांगेल महाराज तुम्हाला, जीवनामध्ये संसारात तुम्ही पाय ठेवलं ना पाय तर सुख दुःख येतच. सांगा महाराज, जगी सर्व सुखी असा कोण आहे? जो देखे वो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे वो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया बैरागी रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी. इस दुख के कारण शुकदेव ने उदरी माया उदरी माया त्यागी रे
त्यागी रे, जो देखे वो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, जो देखे वो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं, जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे। कुणाकडे पहा महाराज, 100 मुलाच्या बापाला विचारा तुला सुख मिळालं का? तो म्हणतो महाराज अहो माझे डोळ्यासमोर 100 पोरं मेले हो, आणि मी सुद्धा चटके बसून मेलो. कोण म्हणतंय 100 मुलाचा बाप? कोण? तुमच्या गावातलं नाही सांगत मी. धृतराष्ट्र, बरोबर आहे की नाही? मग सांगा 100 मुलाच्या बापाला सुख नाही मिळालं, ज्याला 4 मुलं होते. तो राजा दशरथ काय कमी होतो महाराज? अरे हा दशरथ राजा अधिकार एवढा होता की त्याने यमाच्या थोबाडीत मारली. यम कोण? तुम्हाला आम्हाला नेणार कोण? यम, नीट आहे का? थोबाडीत मारली. हे यमा लक्षात ठेव, इथून पुढं अयोध्येमध्ये बापाच्या अगोदर मुलगा मेला नाही पाहिजे आणि केस सफेद झाल्याशिवाय माणूस मेला नाही पाहिजे. काय अधिकार असेल यमाचा? दशरथाचा काय अधिकार असेल? पण तो सुद्धा दशरथ महाराज शेवटी पाणी पाणी करून मेला. एक तरी मुलगा जवळ होता का? नीट आहे का? मग आता मला सांगा, ज्याला 100 मुलं आहेत त्याची अवस्था अशी आहे, ज्याला 4 मुलं आहेत त्याची अवस्था अशी आहे, मग ज्याला 1-2 आहे तिने विचारच करायचा नाही. कळलं का तुम्हाला? मग श्रुतीने प्रश्न विचारला देवाला. देवा एक विचारू का? श्रुती म्हणजे कोण माहिती का? आजच्या भाषेत पत्रकार, आजच्या भाषेत काय म्हणतो आपण? पत्रकार. त्या श्रुतीने प्रश्न विचारला देवा, देवा एक विचारू का तुम्हाला? काय? तुम्ही सगळ्याला सुख का देत नाही? श्रुती तुला एक सांगू का? मी जर सगळ्याला सगळंच दिलं ना तर माणूस माणसात राहणार. नीट आहे का? हो. देवा मला सांगा, काय उसाला गोडी दिली पण फळ दिलं का? नाही. बरोबर आहे. चंदनाला सुगंध दिला पण फूल दिलं का? नाही. सोन्याला चकाकी दिली पण सुगंध दिला का? नाही. कुठंतरी अभाव कोणत्या तरी गोष्टीचा देव ठेवत असतो महाराज. तुम्ही पहा, विद्वानाला ज्ञान दिलं पण पैसा दिला नाही. विद्वानाला ज्ञान दिलं. सांगा महाराज, द्रोणाचार्य किती विद्वान आहे? द्रोणाचार्य ज्यांनी अर्जुनाला धनुर्धर केलं, पण त्याच्या घरची परिस्थिती माहिती आहे तुम्हाला काय? म्हणजे मी नव्हतो गेलो पण वाचले ते तुम्हाला सांगतो. अरे लेकरानं उठावं, ए आई मला दूध दे ना ग. आई दूध पाज ना. घरात दूध नाही महाराज. मग त्या आईने काय करावं माहिती आहे का? वाटी घ्यावी, वाटीत पीठ टाकावं, त्यात मीठ टाकावं, ते हलवावं आणि दूध म्हणून लेकराला द्यावं. कोणा सांगतो मी तुम्हाला? द्रोणाचार्य महाभारतातला एक सिंह आहे. महाभारतात सिंह किती झाले? भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, एकाच वेळी एक सिंह झाले. एके दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं हा अश्वत्थामा दुसरीकडे गेला, मित्राकडे. कोजागिरी पूर्ण दूध प्याला आणि त्याला दूध खरं मिळालं तिथं. खरं. तिने विचारलं मित्राला, अरे हे काय आहे रे? कारण की आयुष्यात कधी पाहिलंच नाही ना. हे काय? अरे मला हे दूध आहे. हे दूध आहे? मग हे जर दूध आहे तर माझी आई देते ते काय? आला घरी, सकाळी उठला, आई मला दूध दे. आईने नेहमीप्रमाणे काय केलं? वाटी घेतली, पीठ घेतलं, मीठ टाकलं, हलवलं, दर. आई हे बघ, मी रोज तुम्हाला फसवते पण आज मी फसणार नाही. का? कारण आज मला खरं दूध कळालं. नीट आहे का? मला एक का सांगायचं की द्रोणाचार्याकडे ज्ञान आहे पण त्याला पैसा नाहीये. देवा मग ही अपूर्णता का? पराक्रमी माणसाला आयुष्य कमी. ए बरोबर ए गप्पा ना. विडाला कल्पना करा महाराज, माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज वयवर्ष किती? 22. ज्यांनी आपल्याला ईश्वराचं ज्ञान प्राप्त करून त्यांनी ज्ञानेश्वरी दिली. बरोबर आहे. जगद्गुरु तुकोबरा आहे. वयवर्ष किती? 41 वर्ष 8 महिने 7 दिवस. कोणाचं आयुष्य आहे? तुकोबरायचं. काही लोक नाहक वाद घालतात महाराज, आणि जे अर्धवट हाळकुंडाने पिवळं झालेलं आहे त्याला उड्या मारतात. येत काहीच नाही पण उड्या नाही मारतं. आता मला सांग, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक किती साली तयार झालं? आता काय वाद घालायचं काय अर्थ आहे का? पण त्याला विचारलं, का रे भाऊ तुम्हाला डिटेल सांग. काय?
रामदास स्वामीचा जन्म कधी, तुकोबाराचा जन्म कधी आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म कधी? ऐका, तुमची माहिती करता सांगतो. जगद्गुरु तुकोबाराचा काळ काय आहे? 1908 ते 1950. लक्षून ऐका. किती? जगद्गुरु तुकोबाराचा काळ कोणता आहे? 1908 ते 1950. ओके. रामदास स्वामींचा काळ 1908 ते 1984. छत्रपतीचा काळ 1930 ते 1980. छत्रपती 1930, तुकोबारा 1908. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारापेक्षा किती लहान आहे? जाऊ कमी? अरे 1608 आणि 1630, 22 वर्षांनी कोण लहान आहे? छत्रपती शिवाजी महाराज लहान आहे. ओके. आता थोडं लक्ष होऊन ऐका. मी का सांगितलं की काही काही लोक नाहक वाद घालतात महाराज. ऐका आता, 22 वर्षांनी लहान आहे. तुकोबाराचं आयुष्य किती आहे? 42 वर्ष मधून 22 गेले, खालकीत राहिले 20 वर्ष. कोणाचे? छत्रपतीची. ओके. छत्रपतीने 16 वर्षी स्वराज्याची स्थापना केली. 20 वजा 16, खालकीत राहिले 4. म्हणजे छत्रपतीला तुकोबाराचा सहवास किती वर्ष भेटला? हा, मग कशाला नाव डोकं चालवतं? काही डोकं कशाला लावता? विठाला विठाला. चला, आपला मूळ विषय असा चाललाय सज्जनो, की जीवनामध्ये सुख दुःख येतं. मग देवा हे का? हा श्रुतीने प्रश्न विचारला देवाला. तेव्हा देव म्हटलं, अगं श्रुती, जर मी सगळ्याला दिलं असतं तर माणूस माणसात राहिलाच नसता. हा, तो हवेत उडाला असता. हवेत. हा का? पैसा आहे, संपत्ती आहे, तारुण्य आहे, मग तो जागेवर राहिला नसता. म्हणून मी प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक माणसाला कशानं कशाचा तरी अभाव ठेवतोच. तुम्ही पहा, लई आहे खायला, पण खाणारं कोणीच नाही. खाणारे लई आहे, पण खायला काहीच नाही. घरी थप्पी लागली गावाची, ज्वारीची, पण डॉक्टरने सांगितलं मरेपर्यंत जगायचं तर जिलबीकडे बघायचं नाही. याचा अर्थ काय कळला तुम्हाला? म्हणजे कशानं कशाचा अभाव आहे. हे मी का सांगितलं की मेजरचे आणि माझे संबंध आता तुम्हाला सगळ्या गावाला माहिती आहे. आयुष्यामध्ये सुख दुःख त्यांचे आलं महाराज. कारण मेजरचा एक स्वभाव असायचा महाराज, की काही झालं ना की ते माझ्याकडे यायचे बरं का. आणि एक सांगू महाराज, जीवनामध्ये किती दुःख येऊ द्या, 2च ठिकाणी रडायचं. किती ठिकाणी रडायचं? 2 ठिकाणी. कुठं कुठं? भगवान के दरबार में या तो गुरु के पास. 2 ठिकाणी रडा. शेजाऱ्याकडे रडायचं अजिबात नाही. कारण शेजारी काय करतो माहिती आहे का? हा, रडून ऐकतो आणि हसून लोकाला सांगतो. जीवनामध्ये दुःख आलं तरी फक्त रडायचं कुठं? तर देवाच्या दारात रडा. हो, लक्षात घ्या सज्जनो. मग दुःख जीवनात आलं नाही असं नाही, परंतु महाराज या तिन्ही भावांचं प्रेम. आमचे विलासराव असो, विलासराव दिसलेच नाही मला राव. कुठे काय विलासराव? कुठे? कधी भेटायचा विलास तू? आणि खरं सांगा, हे भाऊ यांना अहंकार बी नाही हो, अजिबात नाही. बा मी माझा आज माझा काय अजिबात अहंकार नाही महाराज. निरअहंकारी लोक महाराज. सांगेल महाराज, जीवनामध्ये यशस्वी होण्याकरता भावाभावाची साथ पाहिजे. ऐका बरं का. ज्यावेळेस रामप्रभू रावण मरणावस्थेत पडलेला आहे. रामप्रभू म्हणतात, लक्ष्मणा जा रावणाकडं आणि 2 शब्द ऐक. लक्ष्मण रावणाकडे गेला, रावणाला प्रणाम केला. रावण म्हणतो, लक्ष्मणा नशीब आणेस रे तू. अरे 33 कोटी देवबंदी खाण्यात घालणारा मी रावण, 9 ग्रह पायाखाली माझ्या आहेत, हवा घालायला माझा सूर्य आहे, दिवे लावायला चंद्र आहे. पण असं असताना सुद्धा राम जिंकला का? कारण त्याला तुझा आधार मिळाला. मी हारलो का? कारण माझा भाऊ फुटला. विठाला 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 विठाला. भगवंताला विचारलं, देवा भाऊ जवळचा का मित्र जवळचा? प्रश्न फार गोडीवर का. देवा भाऊ श्रेष्ठ का मित्र श्रेष्ठ? देवाने काय उत्तर दिलं नीट आहे का? देव म्हटलं, अरे भाऊ म्हणजे सोनं आणि मित्र म्हणजे हिरा. उत्तर काय दिले? भाऊ म्हणजे सोनं आणि मित्र म्हणजे हिरा. मग पुन्हा त्यांना विचारलं देवाला, देवा याचा अर्थ सोन्यापेक्षा हिरा महाग आहे, म्हणजे याचा अर्थ भावापेक्षा मित्र श्रेष्ठ आहे का? देवाने उत्तर दिलं, अरे नाही,
भाऊ म्हणजे सोनं आणि मित्र म्हणजे हिरा. मी का म्हटल्याचं कारण आहे, सोनं तुटलं तरी सुद्धा पुन्हा एकत्र करता येतं, पण हिरा जर तुटला तर पुन्हा काही कामाचा आहे का हो? आहे काही कामाचा? अजिबात नाही महाराज, काही कामाचा. भाऊ होतो, भावात नाही असलं भाग नाही होतं, पण तो पुन्हा एकत्र येऊ शकतो महाराज. म्हणून सोनं. आणि मित्र हिरा का म्हटलं, कारण हिरा तुटला ना की संपला विषय, फेकून द्यावा लागतो. तसं नीट ऐका सजनो, मित्र कसा असावा? अरे द्वार पालो कन्हैया से कह दो मिलने सुदामा गरीबा गया है, मिलने सुदामा गरीबा गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, मिलने सुदामा गरीबा गया है, मिलने सुदामा गरीबा गया है. एक सांगू महाराज, सुदामा गरीब नव्हता, पण देवासाठी त्यांनी स्वतः गरिबी घेतली. आता तो विषय वेगळा, त्या विषयाकडे मला जायचं नाही. पण मित्र कसा असावा? सुदामासारखा महाराज. नाही तर दोघं मित्र पोहायला गेले स्विमिंग पूलला, तिथे बोर्ड होता. काय बोर्ड असा होता की जो बुडणाऱ्याला वाचवेल त्याला 500 रुपये, असा बोर्ड होता. आता रामभाऊला पावता येत होतं, पण गणप्याला पावता येत नव्हतं. तर रामभाऊ मला, गणपा अरे एक काम कर ना, तू उडी मार. अरे तो मला, राम मला पावता येत नाही ना. अरे म्हणले येडा आहे का तू, फक्त उडी मार, बुडायला लागला की मी तुला काढीन, आणि ते 500 रुपये 250 तू घे, 250 मी घेईन. गणपा राम आपण खरं काढशील ना मला? येडा करतो, आपण मित्र नाही का? आता तू उडी मार आणि ओरडायचं. मग मी काय येईन, 1-2 कटांगड्या खाल्ल्या की मी येईन, तुला काढीन, 500 रुपये आपले भेटतील, 250 तू घे, 250 मी. ठीक आहे बघ बरं का, हा टाक. गणपेन उडी मारली, पहिली गटांगडी घातली, दुसरी खाल्ली, तिसरी खाल्ली, तरी हा काय राम आहे पुढे यायला तयार. अरे रामा, अरे वाचव ना. अरे बाबा सगळे तू घे पण मला वाचव. ते मला येड आहे का? बघ तिकडे दुसरं बोर्ड आहे, काय प्रेत काढणाराला 1000 रुपये. विठाला विठाला ना सर पे है पगड़ी ना तन पे पैजामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. मित्र असा असावा. दुसरी गोष्ट महत्वाची आहे का, समाज. आता समाजाचा अनुभव मी लय घेतलाय महाराज. आज मी ह्या स्टेप लावलो, पण मला माहिती मी किती सोसले. एक सांगेल महाराज, लक्षात घ्या, सुखी राहण्याकरता पैसा लागत नाही, पण आपण किती सुखी आहोत हे लोकांना दाखवण्याकरता पैसा लागतो. नीट आहे का? एक साप काजव्याच्या मागे लागला. काजवा कळलं ना तुम्हाला? काजवा. अरे हा नाही सांगा रे, हा मग असं बोला घ्या. काय झालं तुम्हाला? एक अंतरले झाले माझं तुमचं, खालीच पाहिजे होतं कीर्तन. काजवा बरोबर आहे. काजवा खाण्याकरता साप माग लागला. काजवा पुढं साप माग, काजवा पुढं साप माग. शेवटी काजवा दमला. ते मला सापाला, ए थांब थांब थांब, मला सांग रे बाबा, तुझं आणि माझं काय वय? मी काय तुझं खाते आहे का? सांग ना, मी तुझं खाते आहे का? काजवा कोणाला म्हणतोय? सापाला. ते मला नाही. बरं मी तुझं काय वाईट केलं का? नाही. मी तुझं बांध कोरला का? नाही. मग का खातो मला? म्हणले अरे बाबा तुझं माझं काहीच वैर नाही, पण तुझं उजेड मला देखवत नाही. काय म्हणलं ते? हो काजवला काय असतो? हा, ते उजेड मला देखवत नाही. आज अशीच परिस्थिती महाराज. आम्ही किती कष्ट करतो आमची आम्हाला माहिती, परंतु आमचे लगेच पोट दुखत. एक जण डॉक्टरकडे गेला, डॉक्टर पोट दुखत. तेव्हा कधीपासून? आम्हाला शेजारच्याने बंगला बांधला तेव्हापासून. काय कारण आहे का? एक लक्षात घ्या महाराज. मग या समाजाशी परिस्थितीशी तोंड देत देत हाच हरेकर पाटील परिवार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महाराज, प्रत्येक यशस्वी पुरुषा मागं कुणाचा हात असतो? तुम्ही सगळे ब्रह्मचारीच आहे का? कोणाचा हात असतो? पत्नीचा. बरोबर आहे का नाही? स्त्रीचा हात असतो. मी खरोखर आमच्या ताईंना धन्यवाद देईल.
की आदर्श पत्नी, आदर्श सून, आदर्श माता कशी असावी याचा फार मोठा आदर्श महाराज सांगेल. महाराज तुम्हाला पती पत्नी म्हणजे दूध पाण्याची मैत्री. पती पत्नी म्हणजे दूध पाण्याची मैत्री. मला सांगा, दुधानं पाण्याशी मैत्री केली, फायदा दुधाचा झाला का पाण्याचा? ज्ञान कुठे? ज्ञान कुठे? हा कोणता फायदा झाला? हा दुधाचा कसं काय? तू पाणी टाकीच नाही का? पाण्याचा फायदा झाला ज्ञाना. हो, दुधानं पाण्याला आपला रंग दिला, दुधानं पाण्याला आपली चव दिली आणि दुधानं पाण्याला आपली किंमत दिली. बरोबर आहे? अशी मैत्री घट्ट झाली. आणि एक दिवशी दूध म्हटलं पाण्याला, चल मुंबईला फिरायला. गेले दोघं डेअरीच्या कॅन्डमध्ये. कुठं? मुंबईला. आता मुंबईला गेल्यानंतर एका आजीबाईंनी ते दूध विकत घेतलं, 2 लिटर भगुल्यात घेतलं, घरी आली आणि गॅसवर भगुलं ठेवलं. दूध तापायला लागलं. आता दूध तापायला लागलं असताना अगोदर कोण जळालं? पाणी जळालं. दुधाला वाईट वाटलं, अरे माझा मित्र जळायला लागला रे. अरे माझ्या शब्दा खातर मी त्याला मुंबईला आणलं, अजून फिरवलं बी नाही, लगेच जळाला. हा, मी मित्रद्रोही ठरलो. हा, जर मित्रच गेला तर आपण तरी का जगायचं? मग कोण होतं गेलं? हा, दूध होतं गेलं. बरोबर आहे. आता आजीबाई उशीर होती. आजीबाई म्हणली, हे लय रागवले आणि हे याच्या मित्राशिवाय शांत होणार नाही. मग आजीबाईने हातात काय घेतलं? पाणी. कुठं टाकलं? दुधावर. आणि दूध कसं झालं? बस. कच्चा धागा प्रेम का ना तोडो हिचकाय, टूटे से फिर ना जुडे, जुडे तो गाठ बन जाय. काल एक चरित्र वाचलं मी. आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री यशवंतराव चव्हाण. हो का, परवा महाराष्ट्र दिन झाला. माझा कार्यक्रम होता, फार मोठा कार्यक्रम होता मुंबईला महाराष्ट्र दिनानिमित्त. आपला महाराष्ट्राला स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाले काय माहिती? चाललंय तडाखा चाललाय बस, नाही का? 1 मे 1960 आपला महाराष्ट्र दिन साजरा होतो, नीट आहे का? आणि त्याचं खरं श्रेय असेल तर यशवंतराव चव्हाण आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल. आता जवाहरलाल नेहरूंनी फार शाळा केली, तो भाग त्या शाळेकडे मला जायचंच नाही. फक्त मला येतो एवढं सांगायचं महाराज, की यशवंतराव चव्हाण हे आदर्श व्यक्तिमत्व राजकारणातलं. राजकारण कसं करावं हे त्यांच्याकडून शिका. आता अलीकडचं राजकारण तुम्हाला माहिती आहे कसं आहे? अलीकडचं राजकारण, हा, ऊसाचं पेमेंट आलं आणि मुलगा म्हटला बापाला, पप्पा मला जिल्हा परिषदला उभं राहायचं. काय म्हटला? जिल्हा परिषदला उभं राहायचं. अशोक पाटील. बाप मला, अरे कार्टिया आपलं काम आहे का ते? मूर्खा, तुमचं असं जे म्हणला, मला काय मग आडू येता. तितकं तर आई म्हणली, बाळ्या काय वर माळावर कुरड्या वाळू घातल्या, कुरड्या आ बाळा आलंय, मग त्या गोळा कर खाली घेऊन ये. हे गेलं पलीकडच्या माळावर कुरड्या गोळा करायला लागले. इतक्यात थेंब यायला लागला. हिने घाई घाई गोळा केल्या आणि गठुडं घेतलं. म्हणजे आयो टाकू का? नको नको, मूर्त्या चुरा होईन चुरा. मग हा मला, पप्पा काय? मी गठुड्या सगळं उडी मारतो, मला पकडतान का? टाक पप्पा, बघा बर का, टाक नक्की ना, टाक. येणे उडी टाकली. पप्पा बाजूला झाला. याचं तंगड मोडलं. हा मला, काय पप्पा तुम्ही म्हणे मला धरतो आणि खुशाल सोडलं. तर पप्पा म्हणले, यालाच म्हणते तर राजकारण. कळलं का तुम्हाला? राजकारणात बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा. त्यांनी राजकारण केलं महाराज. मी सांगेन तुम्हाला की यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई, त्यांच्या आईचं नाव, 4 वर्षाचे असताना वडील वारले यशवंतराव चव्हाणाचे. आईचं नाव आहे विठाई. संस्कार केले आपल्या लेकरावर. पण पत्नी कशी असावी? एके दिवशी स्वतः यशवंतराव चव्हाण म्हटले, अगं वेणू, आपल्याला मूल बाळ नाही, मला असं वाटतं तू सॉरी आपली पत्नी म्हणली, अहो आपल्याला मूल बाळ नाही ना, मग एक काम करा ना, तुम्ही दुसरं लग्न करा ना. कोण म्हणते? पत्नी वेणूताई यशवंतराव चव्हाणांना. यशवंतराव चव्हाण काय उत्तर द्यावं माहिती आहे? वेणू, तुला एक सांगू का? हे बघ, खरं त्याग माझ्यापेक्षा तुझं आहे. अरे माझ्यासाठी तू आई वडिलाला सोडलं, माझ्यासाठी घरदार सोडलं, माझ्यासाठी तालुका बदलला, माझ्यासाठी जिल्हा बदलला. एवढा जर त्याग तू करत असेल तर मला तरी काय करायचं, काय करायचं? आणि म्हणून ज्या ज्या वेळेस
यशवंतराव चव्हाण परदेशात जात होते त्यावेळेस विनोबाईला विचारायचे तुझ्यासाठी काय आणू, तिने काय उत्तर द्यावं माहिती आहे? एक जुनं गाणं आठवलं मला, हो फार माझ्या आवडीचं गाणं होतं बरं का ते. बता दो क्या लाना एक छोटा सा नजराना तुम लौट के आ जाना पिया याद रखोगे के भूल जा. काय काय गाणं होते महाराज, तुम्ही फक्त सुखरूप परत या, बस एवढंच मला द्या. याला म्हणतात पती पत्नी कशी असावी. नीट ऐका सज्जनो, हो. अगर जिजाऊ ना होते तो हमारे शिवबा ना होते. जिजाऊनं घडलं आपण आमच्या शिवबाला, लक्षात घ्या सज्जनो. आणि म्हणून आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श सून ही भूमिका आमच्या ताईंनी निभावली. जीवनामध्ये दुःख आलं नाही असं नाही महाराज, हो, कारण मेजरचा माझा कायम संवाद होता असो या निमित्तानं. हो, दुःख आलं पण त्या दुःखाला हसत सामोरं कसं जावं आणि वेळ प्रसंगी आपल्या पतीला धीर कसा द्यावा याचा फार मोठा आदर्श म्हणजे हा परिवार आहे. विठाला विठाला मला एक सांगा, बायकोचं ऐकावं का नाही ऐकावं? हा, बायको ऐकावा, बरोबर आहे, ऐकावा, नक्कीच ऐकावा. हा, तुम्ही पहा, बायकोचं ऐकलं म्हणून रामायण आमच्या हातात आलं. तुळशीदासचं चरित्र, आता चरित्राकडे मला जायचं नाही, पण वाचा चरित्र महाराज. बायकोने एकच सांगितलं, पतिदेव या पावसामध्ये तुम्ही मला भेटायला आला, माहेराला, तुम्ही रात्र पाहिली नाही, पूर आलेला पाहिला नाही, माझ्यासाठी आलात ना, सांगा पतिदेव ज्या देहावर तुम्ही प्रेम करता हा देह कसा आहे? हा देह नाशिवंत मलमूत्राचा वादा. आणि उपदेश केला पत्नीनं, पतिदेव या नासक्या कुचक्या देहावर तुम्ही एवढं प्रेम करता, एवढंच प्रेम तुम्ही रामावर केलं तर राम भेटल्याशिवाय राहणार नाही. हो, त्याच ठिकाणी पत्नीच्या पायाची पूजा केली महाराज आणि तुळशीदाजी निघाले राम भेटी करता. राम भेटला म्हणजे ऐकावं का नाही ऐकावं? ऐकावं, बरोबर आहे, ऐकावं, बरोबर. रामाने ऐकलं, काय झालं मग? रामायण झालं की नाही? पतिदेव ते हरिण पकडून आणा. जर नसतं ऐकलं तर वाचलं असतं नसती सीता. मग ऐकावं का नाही ऐकावं? ऐकावं, पण योग्य तेच ऐकावं, हे लक्षात घ्यायचं. ऐकावं, नक्कीच ऐकावं, कारण पत्नी म्हणजे रथाचं चाक आहे महाराज, अर्धांगिनीला आपण म्हणतो नाही का. आणि ही भूमिका पार पाडत असताना ताईंनी ही भक्कमपणे भूमिका पार पाडली. आणि दुसरी गोष्ट, भावाभावांचं प्रेम. जीवनामध्ये हे लोक प्रवास करत असताना अनेक अडचणी आल्या, परंतु देश सेवा आणि या जिल्हा परिषदेमध्ये सेवा केली. आणि म्हणून आज त्यांचा सेवा पूर्ती सोहळा आहे, पण त्यांनी केलेल्या सेवाची ही पावती. ओके, मग असं सर्व गुण संपन्न असणारे आमचे मेजर भविष्यामध्ये त्यांच्याकडून ही परमार्थिक सेवा घडावी आणि त्यासाठी भगवंतानी त्यांना आयुष्य द्यावं. नामदेवराय पहिल्याच्या
अशा एक आगळं वेगळं असणाऱ्या व्यक्तिमत्वाला भरपूर आयुष्य मिळावं, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दास. नामदेव सांगतात की देवा पांडुरंगा ए माय बापा, सांगेल महाराज, जे दुसऱ्याच्या सुखात सुख मानतात त्यांना संत मानतात, जे दुसऱ्याच्या सुखात दुःख मानतात त्याला जीव मानतात. नाही कळलं? ऐका, एका माणसाचे कांद्याचे 5 लाख झाले, 5 लाख माग, तरी थोबाड उतरलेलं. मला राम भाऊ, कांद्याचे 5 लाख झाले तरी थोबाड का उतरलं? तेव्हा महाराज अहो त्या गणपतीचे 8 लाख झाले ना. आता कळलं का तुम्हाला? परमार्थ सुद्धा हे जे महाराज, परमार्थाचं बाजरीकरण झालंय हो. संप्रदाय लय झाले, ठीक आहे, संप्रदाय होऊ द्या, सुनता महाराज, संप्रदाय होऊ द्या, सगळे संप्रदाय श्रेष्ठ आहे, अजिबात मी कोणाला नाव ठेवणार नाही. पण संप्रदाय बरेच झाल्यामुळे काय झालं, स्पर्धा सुरू झाली. ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका, स्पर्धा सुरू झाली. आणि स्पर्धा सुरू झाल्यामुळे काय झालं, एकमेकात ईर्ष्या निर्माण झाली. आणि ईर्ष्याचं रूपांतर काय झालं, परमार्थाचा मूळ हेतू लोप पावला. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञान, विषय लोभी मने साधनाची बुडविले. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञान, विषय लोभी मना केला शब्द ज्ञान. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञान, परमार्थामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे का बरं का, मी असं म्हणत नाही वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे, अजिबात नाही. संप्रदाय आनंद संप्रदाय श्रेष्ठ आहे, वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे, सगळे श्रेष्ठ आहेत महाराज. परंतु त्यांनी केलेलं अनुकरण मी सांगेल महाराज तुम्हाला. परमपूज्य परमादरणीय वैकुंठवासी महादेव महाराज काळे रात्रभर सुनता महाराज आम्ही चर्चा करायचो, रात्रभर चर्चा करायचो, पण कधी त्यांच्या शब्दातून कधी द्वेष आला नाही महाराज. आज उलट झालं हो, हा माझा सप्ताह ते तुझा सप्ताह, तो खालच्या आळीचा ते वरच्या आळीचा, हे माझं तुझं कोणी केलं? त्यांच्यात नाही रे माझं तुझं, आम्ही केलं माझं तुझं महाराज. आणि त्याच्यामुळे झालं काय, परमार्थाचा मूळ हेतू लोप पावला. आणि म्हणून मी तर ठरवलं बस आता एकांतात परमार्थ करायचा, अजिबात नादी लागायचं नाही, कुठंच नाही, बस झालं एवढं लय झालं. आता आनंद निर्भर डोलत असो बस. कारण काय, याचं कारण आहे महाराज. परमार्थात 3 वर्ग आहेत, पहा थोडं लक्ष ऐका. परमार्थात 3 वर्ग आहे. पहिला वर्ग असा आहे, माझं वाटलं तुझं वाटलं. कोण? दुर्योधन. दुर्योधनाने दुरासुराची सेवा केली, का केली? पांडवाचं वाटोळ व्हावं म्हणून, नाही का. अहो रामायणात ते प्रसंग आलाय पहा, राजा जनकानं सीता स्वयंवर ठेवलेले, सीता स्वयंवर धनुष्य यज्ञ मोडण्याकरता 10,000 राजे आलेले, 10,000 सैन्याने धनुष्य उडीत आणले. आता हे राजे बसले होते ना राजे, ते म्हणले अरे 10,000 सैन्याने उडीत आणले, आपल्याला उचलं का? मग आपलं एक काम करा ना, डिपॉझिट जपतो होण्यापेक्षा आपला अर्ज मागं घ्या, चला घरी. दुसरा राजा म्हणा, तू येडा आहे का रे, आता हे तुला नाही उचलायचं, मला नाही उचलायचं, मग 15 वर्ष पोरग उचलीन का? रामाचं वय किती होतं? 15. हे उचलेन का? नाही ना. मग राजा जनक काय करीन, हत्तीला बोलवीन, त्याच्या सोंडीत माळ देईन, आणि तो ज्याच्या गळ्यात माळ घालीन तो नवरा. मग कदाचित इथं नंबर लागला तर बसा ना अर्धा तास अजून. इतक्यात एक राजा उठला, माझे वाटलो तुझे वाटलो. पहा, एक राजा उठला, त्याने उठल्या कोणाची प्रार्थना केली माहिती का? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बाप्पालाच काय विनंती केली? त्याचं कारण सांगतो. धनुष्य कोणाचं आहे? शंकराचं. आणि शंकर गणपतीचं कोण आहे? बाप. बरोबर आहे का नाही? मग त्याला वाटलं राजकारण कसं आहे, बापाला आपल्या पार्टीत घ्यावं, आपल्या पोराला आपल्या पार्टीत घ्यावं, म्हणजे बाप आपोआप येईन. कोणाची विनंती केली? गेलं ते.
2-3 गेल्यानंतर बाप्पाला विनंती केली, बाप्पा माझ्या हातात धनुष्य वस्तू द्या, मी आमच्या गावात तुमचं मंदिर बांधीन एकटा. लय आदबलं, जागचं हल्लं नाही. हा उठताना काय म्हणतो, बाप्पा ठीक आहे माझ्याकडून नाही उचलला ना हरकत नाही, पण ह्या कोणाकडून उचलून देऊ नका, मी तुमची 2 मंदिर बांधीन. विठाला विठाला आपण अंगी जळे नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे नि. माऊली वर्णन करतायत. पहिला वर्ग पतंगासारखा आहे, दिवेला विजतो तो जळतो. दुसरा वर्ग असा आहे फक्त माझं चांगलं झालं पाहिजे, त्यासाठी लोकांचं वाटोळ झालं तरी हरकत. हा माझी म्हणतात ना हे मन आहे ना, माझी बिडी भेटली पाहिजे, त्यासाठी तुझी दाढी जळाली तरी हरकत नाही. हा दुसरा वर्ग आहे. महाराज एक 3-4 महिन्यापूर्वीची घटना आहे. आजीबाईने मला सांगितलं, महाराज पोरीचं लग्न आहे, लग्नाला या. मला आजीबाई मला विचारायचं, मग पत्रिकेत नाव टाकायचं. मला नाही हो, मला कीर्तन आहे. आणि मग लग्न वगैरे झाल्यानंतर मी 8 दिवसांनी फोन केला, मला आजीबाई सॉरी बरं का, मला कीर्तन होतं. बरं कसं काय झालं लग्न? म्हणजे महाराज लग्न चांगलं झालं बरं का, पण पोरीचं आहे ना वाटोळं झालं. काय म्हणले, पोरीचं वाटोळं झालं. मला काय झालं? म्हणजे काय सांगितलं महाराज, सासू कडक भेटली आणि नवरा तरी असावा तिच्याकडून, पण नवरा आईच्या ताब्यात आहे, तिचं काही चालतच नाही. महाराज तुम्ही कीर्तनकार आहे, तुम्हाला काय ते कळत असेल ना, काय केलं वाटतं कीर्तनकाराला भविष्य कळतं. अरे आम्हाला आमचंच नाही कळलं. कळलं का तुम्हाला? तुम्हाला कळलं का? नाही नाही काहीतरी सांगावं. मला बा मला भविष्य कळत नाही, पण स्वामींच्या मुखातून मी शब्द ऐकलेत. काय की तुमचं बरं कधी होईल? ज्यावेळेस तुम्हाला दुसऱ्याचं बरं झालेलं बरं वाटू लागेल, त्यावेळेस तुमचं बरं होण्याची प्रक्रिया सुरू झाली म्हणून समजा. कळलं का तुम्हाला? नाही नाही महाराज काय ते सांगा. आता मला तुझी झोप. मला आजी एक काम करा, पोरीला म्हणा ज्ञानेश्वरीच्या 5 वेळा वाचित जा. सॉरी हरिपाठ वाचित जा. पाहिजे हरिपाठ वाचित जा, नाही का? 8 दिवसांनी फोन आला आजीचा. म्हणल्या महाराज खरंच तुमच्या शब्दात ताकद येऊ. हा अहो तिला सांगितलं पोरीला हरिपाठ वाचायला, आणि 8 दिवसात लय फरक पडला. काय फरक पडला? म्हणजे अख्खा नवरा ताब्यात आला. कशात? हा तुम्ही ऐका कशात. मला महाराज आता सासूचं काय करायचं? काय म्हणली ती? सासू काय करायचं? मला एक काम करा ताई, पोरीचं शिक्षण किती? मला 10वी पास. मला मग एक काम करा, तिला म्हणावं ज्ञानेश्वरीच्या 5 वेळा वाचित जा. मी आपल्या चांगल्या भावनेनं म्हटलं, कारण ज्ञान होय मुडा आणि अतिमूर्ख त्या दगडा. चांगलं ज्ञान होईल तिला. 13 दिवसांनी फोन आला परत आजीचा. मला का आजी? म्हणे महाराज खरंच तुम्ही जातीने वाणी आहे. मग तिने जात सुद्धा काढली. खरंच तुम्ही जातीने वाणी आहे आणि तुमची वाणीत ताकद आहे. मला काय झालं? तुम्ही सांगितलं महाराज पोरीला ज्ञानेश्वरी वाचायला, तुझ्याकडे काय ज्ञानेश्वरी नव्हती, मग मी आळंदीला गेले, ज्ञानेश्वरी नेऊन दिली. महाराज इतका फरक पडला, मला तेवढा आनंद झाला ना, असं वाटतं पेढी घेऊन यावा. म्हणजे झालं काय? म्हणजे महाराज 8च दिवस झाले ज्ञानेश्वरी वाचायला, मग लय फरक पडला. काय फरक पडला? आशीची सासू ना, म्हणजे पोरीची सासू ना, पोरीची सासू मेली. तैशे मनवाच्या काय भलतया दुःख देत जाय, स्वार्थ साधिताना पाहे पराचे हित. दुसरा वर्ग. पण तिसरा वर्ग असा आहे महाराज, संसाराच्या नावे घालोनी अजोन्य, संसाराच्या नावे घालोनी अजोन्य, संसाराच्या नावे घालोनी अजोन्य. हा सांगा ना महाराज. पण नाही हो. वाढता पुण्य, वाढता वाढता पुण्य, धर्म केला धर्म केला सारे गरे गब गबदब गबद साधब गरे रे सा भूप घनश्याम सुंदरा.
मला एक काय सांगायचं महाराज, की संत स्वतः करता जगत नाही. मागणं मागितलं देवा आयुष्य दे, पण कुणाला दे? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा हा माझी या सकळा हरीच्या दासा. अकल्प आयुष्य दे, पण त्यासाठी आड घातली तो कोण असावा? हरीचा दास असावा. फार मजा आहे या अभंगामध्ये महाराज. आता हरीचा दास म्हणजे काय हो? काय केलं काय वाटतं बरं का? 16 एकराचा गण लावला, टपुरे माळा घातल्या, वारी केली की झाला हरीचा दास. काय केलं लोक म्हणजे महाराज पाठ उठून पाणी घालतो मी देवाला. अरे याडे, ज्याच्या पायातूनच गंगेचा जन्म आहे त्याला पाण्याची गरज काय? हा नाही महाराज, अहो काय सांगायचं तुम्हाला, रोज दिवा लावतो. अरे येड्या, त्याच्या सतीने एवढा मोठा दिवा चाललाय, त्याला तुझ्या दिव्याची गरज काय? नाही महाराज, डोनेशन ₹1,00,000 दिले. अरे साक्षात लक्ष्मी त्याची बायको आहे, त्याला पैशाची गरज काय? हा मला एक सांगा, आमचे पैसे आमची बायको चोरते का नाही? माझी बायको समोर आहे, मी काय घाबरत नाही बोलायला. बरोबर आहे का नाही? हा नाही, ती बिचारी नंतर आपल्याला देते, तो भाग सोडून द्या. म्हणजे आपली बायको पैसे चोरल्यानंतर आपल्यालाच देत असेल तर देवाची बायको पैसे कोणाला देईन? देवाला. साहजिक आहे ना, बरोबर नाही? मग त्याला जर बायको साक्षात लक्ष्मी आहे, त्याला पैशाची गरज काय? मग देव भावाचा भूकेला, देव भावाचा भूकेला, बाबाचा भुके, बाबाचा भुकेला. वैकुंठ सोडून याला, वैकुंठ सोडून याला, वैकुंठ सोडून याला, देव भावाचा भूकेला, देव भावाचा भूकेला. वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, देव बाबाचा भुकेला, बाबाचा भुकेला, भुकेला. एक लक्षात घ्या महाराज, आम्ही वारकरी आहोत आणि वारकरीचं एक पथ्य आहे, जेने विठ्ठल मात्र घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. मग पथ्य काय आहे? गळा माळ शोभे, माळ घातली पण आत्मरूप शांती, भाव भक्ती दोन्ही घेऊ टाळ हाती, टिळा विरक्तीचा कपाळाशी ल्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, एक तारी संगे एक रूप झालो, एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात. माळ घातली पण शांती आहे का? याला हुंदडक्या मारेन, त्याला हुंदडक्या मारेन. मी म्हणतो आमच्यापेक्षा राजकीय लोक बरे येतो अशोकराव. हा खरंच राजकीय लोक बरं. राजकीय लोक बघा तुम्ही, स्टेजवर एकमेकाविरुद्ध बोलतात इथं, आणि धाब्यावर गेलं की एकमेकाचं बिल भरतात का नाही? माफ करा, बरोबर आहे ना? पण आमचे लोक असे आहेत ना महाराज, इथं गोड गोड बोलतात इथं, आणि महाराज गाडी गेली का ती मारलं होतं का रे? गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भाव भक्ती दोन्ही घेऊ टाळ हाती. शांती नाही ना. भजन म्हणजे काय हो? ऐका थोडं लक्ष येऊन. भजनाची व्याख्या काय? निवड टाळ वाजवणं, पखवाद वाजवणं आणि रात्रभर जागणं, चहा पिणं, याला भजन म्हणत नाही. भजनाची व्याख्या सगळ्यात सोपी सांगू तुम्हाला, आपापलं कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे पार पाडणं, याचं नाव भजन आहे. नीट आहे का? शेतकऱ्याचं भजन आहे,
उन्हात अनात कष्ट करून मोत्यासारखे दाणे पिकून या समाजाला अर्पण करणं शेतकऱ्याचं भजन आहे. डॉक्टरचं भजन आहे. रात्री अपरात्री पेशंटला व्यवस्थित करणं डॉक्टरचं भजन आहे. शिक्षकाचं भजन आहे. विद्यार्थ्यांना घडवणं शिक्षकाचं काय आहे? आपलं कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे पार पाडा, याचं नाव भजन आहे. आम्ही अर्थ वेगळाच काढला, बरोबर आहे का नाही? हे पथ्य ज्याने पाळलं ना महाराज, त्याला म्हणतात हरीचा दास, बरोबर आहे. आणि अशा या हरीच्या दासाला अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. आता कल्पना करा महाराज, जर हा परिवारानं आमचे मेजर या परिवाराचा विचार केला ना महाराज, तर आता मेजरचं काम म्हणजे सगळं टकाटक काम आहे. मेजरचं काम अजिबात ते आवडत नाही, माझ्यासारखंच काम आहे. मी त्यांना सांगितलेलं आहे, परमार्थ करायचा ना मेजर तर टकाटक करायचं, नाही तर मग झोपून राहायचं. नीट ऐका तुम्ही बी का? अरे आम्हाला देवाने काय कमी केलं? आम्ही अरे तो आमचा बाप आहे. तो जर आमचा बाप असेल तर आम्हाला काय कमी हो? निवळ इवळू नका, हे लक्षात घ्या महाराज. हो, देश सेवा केली, आपलं कर्तव्य करून प्रामाणिकपणे पार पाडलं. बाप या नात्यानं आपलं कर्तव्य पार पाडलं. भावांचं सगळ्यांचं रांगेल लावलं, भावांच्या मुलांचं रांगेल लावलं. बस याच्यापेक्षा काय करायचं? हे झालं सांसारिक कर्म. संसार सोडू नका, नीट ऐका, संसार सोडू नका, पण संसाराला योग्य वेळी तिलांजली द्या. सोप्या भाषेत सांगतो, ऐका. चिक्कू जर फोडला, चिक्कू, तर आतली बी कशी निघते? चिक्कूची आतली बी हा नाही काळी निघते, पण कशी कोरी करकरीत निघते की नाही? झरकरपाटी कशी निघते? अजिबात ती मत काय येते का? अजिबात नाही. बस. आणि आंब्याची कोय, आंब्याची कोय सोडीतच नाही मात गेला, परिणाम तिला पिळू पिळू घेते, हे लक्षात ठेवा. विठाला विठाला सहज आठवण म्हणून तुम्हाला सांगेल महाराज, ज्यावेळेस काळणे फाटेला तुकोबाराचं कीर्तन चालू होतं आणि तुकोबारांनी नजरांना स्वीकारला नाही, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबाराला 7 प्रश्न विचारले. 7. त्यातला एकच प्रश्न तुम्हाला सांगतो. पहिला प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायला, महाराज माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, जर तुम्ही नजरांना स्वीकारत नाही, तुमच्या घरी खायला दाणे नाही, मग तुम्ही संसार कसा करता? पहिला प्रश्न छत्रपतीने विचारला कुणाला? तुकोबारायला. नजरांना स्वीकारला नाही तुम्ही 39.5 किलो सोनं परत पाठवून दिलं. नंतर 54 हिरे पाठवले, ते बी नाही घेतले तुम्ही. मग तुम्ही जर घेतच नाही तर तुम्ही संसार कसा करता? उत्तर ऐका. राजा तुम्हाला एक सांगू का? संसार करायचा नसतो, होतो, पण परमार्थ करावा लागतो. ऐकताय तुम्ही? हा काय केलं कोणते? महाराज दिंडीला झाला, हा महाराज मी गेलो, मग धारा कोण काढीन आणि तू मेल्यावर कोण काढीन? नीट ऐका. हा फार मोठा गैरसमज आहे की माझ्यामुळे चाललंय, हे माझं काढा. काही फरक पडत नाही महाराज. तुम्ही मेले काय गेले काय? सांगा कोरोनामध्ये किती रथी महाराज गेले, जग थांबलं का? संसार होतो पण परमार्थ करावा लागतो. आम्ही संसार कसा करतो सांगू? हो, काय दृष्टांत दिलाय. बाळे घरचार मांडीला, खेळ मोडून टाकीला, खेळ मोडून टाकीला, खेळ मोडून टाकीला. राजा आम्ही संसार कसा करतो माहितीये काय? उदाहरण दिले. बाळे घरचार मांडीला. चला एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मला 2 नाती, 1 नातू आहे. आता पोराला सुट्टी आहे, तर थोरली नात म्हणली, विशालची मुलगी म्हणली, दादा आज सुट्टी आहे, आम्हाला स्वयंपाक करायचा, तुम्हाला काय आवडतं? लहानशी पोरगी काय म्हणली, तुम्हाला काय आवडतं दादा? मी उत्ताप्पा करते. त्याला कळतं बी लय महाराज. आजच्या पोरांना बर्गर बाबा विचारूच नका, सगळं कळतं. मी उत्ताप्पा करते. धाकटीनाथ म्हणले, दादा मी घावन करते. झाला दोघीचा स्वयंपाक चालू. आता लहान मुलाचा स्वयंपाक कसा असतो? हा, ते लहानसा गॅस, लहानसा तवा, लहानसं बघून झाला स्वयंपाक चालू. एक करते उत्ताप्पा, एक करते घावन. स्वयंपाक सुरू झाला. इतक्यात त्यांच्या मम्मीने हाक मारली, पोरीनो काय चला जेवायला. आईचा आवाज ऐकल्याबरोबर त्या पोरीने काय केलं, सगळा संसार पिशवीत भरला आणि निघून गेल्या. तैसे असावे संसारी. नीट ऐकायचं जणू.
हा, याचा अर्थ अनपेक्षा शुचिरदक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागो यो मदभक्त समे प्रिया. हो, अपेक्षा विरहित जगणं हे देवाला आवडतं सज्जनो, आणि त्याला म्हणतात हरीचा दास. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट महाराज, परमार्थाचा मूळ पाया काय माहिती का? दया दया धर्म का मूल है, पाप मूल अलंकार. धर्माचं मूळ पाय काय आहे? दया. नीट ऐका सज्जनो, निवळ गंध लावून माळे घालून परमार्थ होणार नाही. अंतकरणामध्ये तुम्हाला समाजाविषयी किती तळमळ आहे हे फार महत्वाचं आहे. ऐका, जग आपल्याला आपलं कधी म्हणिलो, ज्यावेळेस तुम्ही जगाला आपलं कराल त्यावेळेस जग तुम्हाला आपलं म्हणाल. घरात बसून जग आपलं म्हणाल का तुम्हाला? नाही ना महाराज, लक्षात घ्या. मग दया किती असावी? एक उदाहरण सांगेल मी महाराज तुम्हाला, म्हणजे तुम्हाला हरीचा दास कळन. 40 वर्ष पंढरपूरच्या 14 गल्ल्या साफ केल्या. लक्ष देऊन ऐका, 40 वर्ष पंढरपूरच्या 14 गल्ल्या साफ केल्या. पंढरपूरला पूर आल्यानंतर जनावर ओढून काढले, पण तरी या समाजानं त्यांना मंदिरात येऊ दिलं नाही. कोण? संत चोखोबा. नाही येऊ दिलं महाराज, नाही येऊ दिलं. अंतकरणामध्ये दुःख व्हायचं. पांडुरंगा, हे माय बाबा, माय बाबा पांडुरंगा, सावळ्या विठ्ठला तुझे रे मला वेळ ही लागले, ओ वेळ ही लागले. पंढरीच्या नाथा तुझ्या नामाचे ध्यान लागले, ओ ध्यान लागले. संसारी ये हाता कष्ट जरी हाता, देवा तुझे नाम घेतो. भेटाया तुझ आतुर होतो, दर्शन घेण्या दारी येतो. तुझ्या पायी आम्हाशी हे लाभले, दिस हे चांगले, हो दिस हे चांगले. पंढरीच्या नाथा तुझ्या नामाचे वेळ हे लागले, हो वेळ हे लागले. किती भावना असेल हो, कल्पना करा. पांडुरंगा, ए माय बापा, अरे तुझं रूप पाहायचंय रे मला, पाहायचंय रूप. सज्जनो, केवळ वडिलाच्या पुण्याईमुळं, फार मोठी कथा आहे पण आता वेळ तुम्हाला थोडक्यात सांगेल. केवळ वडिलाच्या पुण्याईमुळं वडील रानोबा, निष्ठावंत वारकरी चोखोबाचे बरं का, त्यांच्या पुण्याईमुळं 28 दिवस देव चोखोबाच्या घरी राहायला बाळतपण केलं. बरोबर आहे. आता पुढं आहे का, बाळतपण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या आईचं दूध आटलं, दूधच येणार. तेव्हा सोयरा म्हणते, धनी हो दूध येत नाही हो, कालपासून लेकराला काहीच नाही. एक काम करा ना, आपल्याला कोणी येऊ देत नाही, आपल्या घरी कोणी येत नाही धनी. मग एक काम करा, तुम्ही जा वैंसकडं आणि वैंसकडून आहे ना गाय आणा. वैंसकडं तुम्हाला तुमच्या वैंस म्हणते नंदला, वैंसच ना, जा. बरं ती काही जवळ नाही ना महाराज, ती कुठं होती माहिती आहे का? वैंसचं नाव काय माहिती आहे का? निर्मळा. आणि ती नावाप्रमाणेच कशी होती हे फार महत्वाचं बरं का. नाही तर आम्ही पाहतो नाव ठेवले शांताबाई, इथल्या नाही, इथल्या नाही, पण पुढचं कळालं तुम्हाला. ती विदर्भात राहत होती, मेवना राजा तिचं गाव आहे विदर्भात. मला गाय घेऊन या. चोखोबा गेले महाराज बहिणीकडं, बहिणीनं भावाचं स्वागत केलं महाराज. एक सांगेल, भाऊ किती गरीब असू द्या बरं का, पण बहीण आणि किती श्रीमंत असू द्या तरी बहिणीला वाटतं रामकृष्ण लय उशीर केला. ओके,
बहीण किती श्रीमंत असू द्या आणि भाऊ किती गरीब असू द्या, तरी ती बहीण, तिला माहेरचा अभिमान असतो महाराज. तिला वाटतं की भावाने 4 दिवस मला मग पुढे न्यावं माहेराला. जाताना भावाकडे पैसे नाहीत, ती स्वतः नगरला जाते, स्वतःच्या पैशातून 2000ची साडी घेते, सासरला जाते आणि सासूला काय सांगते, कुणी साडी घेतली? खरं सांगू महाराज, माझी बहीण मुंबईला, तिला जाऊन आज 7 वर्ष झालेत. ती इतकी श्रीमंत आहे की तिचं हेलिकॉप्टर आहे स्वतःचं. माझ्या बहिणीचं स्वतःचं हेलिकॉप्टर आहे मुंबईला, बॉम्बे अंधेरी वेस्ट लोखंडवाला कॉम्प्लेक्स. आता आम्ही राहायचो अकोळनेरला, आता बहीण कुठं मुंबईला. बरं आता अकोळनेरला यायचं तर असं आहे महाराज, आता आम्हाला नीट फॅन बी नव्हता तेव्हा. अकोळनेरचा काळ तुम्ही आठवा, मी तुम्हाला अकोळनेरला फॅन सुद्धा नव्हता. आता तिला यायचं म्हणलं का, ती गाडीत इशी टाकून आणायची, तिच्या गाडीत काय आणायची, इशी टाकून ती आणायची. आता तिने मस्त इशी आणला महाराज, पण आमच्याकडं लोड शेडिंग, पण किती त्रास होऊ द्या तरी बहीण 4 दिवस काय ना माहेराला राहायची महाराज. भाऊ बीजेच्या सणाला भाऊ येईन माझ्या घराला, जाईन मी माहेराला, जाईन मी माहेराला. चोखोबा गेले, बहिणीने स्वागत केलं. दादा कुणीकडे आलात? म्हणले अगं अशी अडचण आली. ठीक आहे दादा. लगेच बैलगाडी झोपली महाराज, गाय बांधली. आता ती इतकी श्रीमंत होती, निर्मळा तिचं नाव बरं का, ती इतकी श्रीमंत होती की मी असं वाचलंय की तिच्या बैलाच्या शिवळटी सोन्याच्या होत्या. शिवळटी कळल्यानंतर मला, तुम्ही शेतकरी, मी बी शेतकरी, म्हणजे होतो, आता नाही राहिलो, होतो पहिला, कळलं का तुम्हाला? हो, इतके श्रीमंत महाराज. गाय आणली. आता ऐका, दया कशाला म्हणायचं. संध्याकाळच्या वेळेस महाराज धारा काढायच्यात. आता धारा काढताना भाऊ आपण काय करतो अगोदर, वासरू सोडितो. वासरू सोडलं की गाय काय करते नाना, पानं देते ना. गाय आहेत ना सध्या, आहेत ना. हां, काय देते गाय? पानं. आणि गायनी पानं दिला की आपण वासरू काय करतो, इमानदारी सांगायचं, किती स्वार्थी रे आम्ही, मस्त माळा घातल्यात, बरोबर आहे का नाही? लगेच आखाडायचं बघतो. हे दृश्य चोखोबानी पाहिलं. सोयरा काय करते तू? अगं त्याला सोडलं ना दूध प्यायला, सोड ना त्याला. अहो तुम्ही आज काय करता, आता पानं सुटल्यानंतर त्याला वाढवं लागलं नाही, आपल्या लेकराला दूध अजिबात नाही. त्या लेकराला उपाशी ठेवून माझ्या लेकराला मी दूध पाजू? अजिबात नाही, सोड त्याला. सगळं दूध वासराला दिलं महाराज, सगळं दूध वासराला दिलं. पण एक लक्षात घ्या, अंतकरणात जर दया असेल ना तर तुमच्या पाठीमागे कोण आहे? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे. दुसऱ्या दिवशीचा प्रसंग असा आहे, चोखोबार आहे, मंदिरात गेलेले आहेत आणि सातारा साईडचे 5 वारकरी नित्य नियमाचे पंढरपूरच्या दर्शनाला आलेत. यांची साफसफाई चालू आहे आणि साफसफाई चालू झाल्यानंतर महाराज इतके ते वारकरी आले. आता महिन्याला येत होते त्यामुळे ओळख होती. अरे चोखा काय चाललंय? काय नाही मालक. बरं धरे 1 आणा 2 आणा काय असतील ते. म्हणजे मला आज पैसे नकोय. मग काय पाहिजे? म्हणजे मला एक सांगा ना, माझा पांडुरंग कसा दिसतो? काय प्रश्न केलाय त्यांनी चोखोबानी, माझा पांडुरंग कसा दिसतो? मला आता चोखा तुला कसं काय सांगावा? मला एक काम करा, ही काडी घ्या आणि जमिनीवर काढून दाखवा. त्या वारकऱ्यानं ती काडी घेतली आणि जमिनीवर चित्र काढलं. कटेवरी कर, विटेवरी उभा, कानात कुंडल, गळ्यात तुळशीच्या माळा, बरोबर आहे, असं चित्र काढलं. तसं चित्र, आता ऐका, तसं चित्र चोखोबानी डाव्या दंडावर काढलं. हरिदास कोला माझे सांगतो तुम्हाला मी, कुठं काढलंय? डाव्या दंडावर काढलंय. आणि घरी आले, सोयरा काय? अगं तुला कळलं का आपला पांडुरंग कसा दिसतो? काय तुम्ही मंदिरात गेलतात? हो. कसा दिसतो देव? मंदिरात नाही गेलो ग, पण मला एका वारकऱ्याने सांगितलं. ती रडायला लागली. काय रडतेस? हो धनी असं काय करता हो, 4 दिवस झाले लेकरानं काहीच खाल्लं नाही हो. एक काम कर, कुठे आहे लेकरू? डोळे झाकून झोपले. त्याला मांडीवर घे त्याला. लेकराला मांडीवर घेतला आईने, समोर बसवलं आणि उघड त्याचे डोळे. बरेच प्रयत्न केले महाराज, पण डोळे उघडना. चोखोबा आले पुढं बरं का. चोखोबानं हे भाई, शर्टाची भाई मागं केली.
बरं का. आणि म्हणले सोयरा फक्त 1 मिनिट त्याला डोळे उघडायला लावते, 1 मिनिट. आणि मग महाराज थापटून त्यांनी डोळे थोडेसे उघडल्याबरोबर दंडावरचं पांडुरंगाचं चित्र काढलं आणि चित्र त्या लेकरांनी पाहिल्याबरोबर आईला पाहणा फुटला महाराज. ही परमार्थाची ताकद, ही दयेची ताकद त्यांच्या जवळ होती. आणि म्हणून अशा व्यक्तीला अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. आता प्रश्न असा आहे महाराज की तुकोबर आहे किंवा नामदेव आहे, तुम्हाला आयुष्य वाढवण्याचा अधिकार आहे का? ऐका, देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे. 22.5 वर्षाचं लेकरू सख्खा भाचा रणांगणात पडला, अभिमन्यू. भगवान गेले तिथं, अभिमन्यूला मांडीवर घेतलं. तेव्हा अभिमन्यूने प्रश्न केला, देवा मी क्षत्रिय आहे, मला स्वर्गात जागा आहे, फक्त देवा माझी एक विनंती, मामा माझी एक विनंती. मी मरताना जयद्रथाने मला 3 लाथा मारल्या. किती लाथा मारल्या? 3. मामा मला मरायचंय, ठीक आहे, पण माझी एक विनंती की मला फक्त 3.5 तास द्या. किती मागितले? 3.5 तास द्या. या 3.5 तासामध्ये मी जयद्रथाला मारतो आणि मग मारायला तयार आहे. पण सख्खा भाचा असून सुद्धा 1 क्षण वाढवून देऊ शकले नाही. कोण? देव. पण आमच्या संतांनी कीर्तनामध्ये मेलेलं मूल जिवंत केलं. तुम्ही कथा ऐकली असन. शिवजी कासाराचा मुलगा काय केला? जिवंत केला. शिवजी कासार कोण? खडकीचा. अहो 14 टाळकरी काय होती माहिती का तुकोबर राहायची? अहो तुम्हाला सांगतो महाराज, हा गंगाराम बुवा मावाळ असा टाळकरी होता ना, त्याचा म्हशी धंदा होता. आणि तुकोबराची भंग म्हणल्याशिवाय म्हैस पाहणंच येत नव्हती. याला म्हणतात गुरुनिष्ठा. निष्ठा कशी असावी? हो. दुसरा एक तुकोबारचा टाळकरी सांगतो तुम्हाला. तुकोबाराची टाळकरी दुसरा तुमचे संताजी जगनाडे महाराज, त्यांचा घाण्याचा व्यवसाय होता, घाण्याचा, बरोबर आहे की नाही? आणि त्याचा बैल होता, त्या बैलाचं नाव होतं सखा. काय होतं? सखा. तो बैल असा होता महाराज की तुकोबाराचे अभंग म्हणल्याशिवाय तो बैल पाय सुद्धा पुढे टाकीत नव्हता. याला म्हणतात गुरु आणि गुरुवर असणारी निष्ठा. गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, गुरुचरणी ठेविता भाव. सांगा महाराज, अहो शबरी रामाकडे गेले की राम शबरीकडे गेला? राम इथं रामायण झालं ना, ढोक महाराजांचं गोसपुरीला झालं ना. बरोबर आहे का नाही? काय गेलाय? ऐका, शबरीनं रामाची वाट बघितली. थोडं डिटेल सांगतो. आता माझाच विषय रामायणाची आणि मी अभ्यासाशिवाय बोलणार नाही, हे लक्षात घ्या. चिंतनाशिवाय कीर्तन नाही. 15व्या वर्षी रामाचं लग्न झालं. तिथून पुढे 12 वर्षी राम अयोध्येत राहिले. 15 आणि 12 27. तिथून पुढे 14 वर्षाचा वनवास. 27 आणि 14 41. आणि 29 वर्ष गुरुची सेवा केली. 41 आणि 29 70. किती वर्ष वाट बघितली? राम आएंगे राम आएंगे, राम आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो झूला मैं झूलाऊंगी, मीठे बैर अपने हाथों से लाऊंगी, मेरे जन्मों के पाप कट जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे. आला आमचा राम आला. का? कारण तिने गुरुवर विश्वास ठेवला. हो, मातंग ऋषीने सांगितलं होतं शबरी तुला राम भेटणार आहे. त्यावेळेस रामाचा जन्म नव्हता झाला जन्म महाराज. हो, नीट ऐका. तिथून पुढं किती वर्ष वाट बघितली? 41 वर्ष. 29 + 41 70 वर्ष वाट बघितली महाराज. याला म्हणतात हारीची दासा. नीट ऐका सजून, याला काय म्हणायचं? हारीची दासा. आम्ही वेगळा अर्थ काढला परमार्थाचा, फार वेगळा अर्थ काढला. पण एक सांगेल महाराज, परमार्थ
देश सेवा हा एक परमार्थाचा भाग आहे. हो, नीट आहे का सज्जनो? निवळ टाळ वाजवून परमार्थ नाही, या देशाची सेवा करणं. जय जवान, मी सुरुवातीला सांगितलं, जय जवान जय किसान महाराज. हो, ह्या देशाची सेवा करणं. अरे आतापर्यंत पहा ना, 1907चा जन्म होता, 1907, आणि 1931ला फाशी झाली. कोणाला सांगता येईल? आम्ही वाचतच नाही हो, काय सांगा, आम्ही फक्त बरोबर बघतो. मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, माही रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे रंग दे रंग 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 दे रंग दे रंग रंग. कोण हो? भगतसिंग. 7चा जन्म, 31ला फाशी, फक्त 24 वर्ष जगले या देशासाठी. नीट आहे का सज्जनो? हा देश सेवा हा परमार्थाचाच एक भाग आहे सज्जनो. राजकारण सुद्धा परमार्थाचाच एक भाग आहे, लक्षात घ्या. पण तसं झालं तर आठवलं मला, म्हणून सांगतो महाराज, कालच वाचलं मी. आपल्या भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री पहिले काँग्रेसचे सरचिटणीस होते, नंतर पंतप्रधान झाले. पंतप्रधान पदावर असताना त्यांना गाडी घेतली, तिने फियाट. पैसे नाही घेतली, बँकेकडून कर्जावर घेतली. कशावर घेतली? आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी गाडी घेतली. कशावर? कर्जावर. जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत त्यांना कर्ज फेडता आलं नाही. ते गेल्यावर त्याच्या बायकोनी कर्ज फेडलं. कळतंय ना तुम्हाला मी काय म्हणतो ते? हा, आता साधा तुम्ही नगरसेवक बघा हो, हे लक्षात घ्यायचं जणू. भारत, मी सांगेल महाराज, भारतासारखा देश कोणताच नाही बरं का, खरंच नाही. आपला भारत देश, संस्कृती काय सांगावं महाराज तुम्हाला. हा, कधी जर योग आला ना, फक्त भारतावरच कीर्तन करीन मी महाराज. एवढा स्टडी केलाय भारतावर सुद्धा. हो, भारताला माता शब्द लावलाय, माता. अमेरिका माता नाही, रशिया माता नाही, जपान माता नाही, पण भारत माता. का माता आहे? कारण माता म्हटलं की संस्कार आले. माता म्हटलं काय आले? संस्कार. आणि संस्कारक्षम असणारा आमचा देश भारत माता. भारताला अजून एक नाव आहे काय? हिंदुस्थान. भारताला तिसरं एक नाव आहे काय? तुम्हाला भुका नाही लागल्या अजून ना? काय नाव आहे? इंडिया. काय नाव आहे? इंडिया. व्हॉट इज द इंडिया? इंडिया म्हणजे काय हो? चला ऐका. इंडियाचं स्पेलिंग आहे INDIA. ओके. I मीन्स इंडिपेंडंट, N मीन्स नेशन, D मीन्स डिक्लेअर, पुन्हा I इन, आणि A म्हणजे ऑगस्ट. इंडिया नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट, दॅट्स कॉल इंडिया. विठाला विठाला विठोबा रखुमाई, चला मेजर मेजर